Okay, good morning students. Welcome to this online video lecture of Applied Mathematics Computer Related branch जे आहे Computer Technology CM किंवा Computer Electronics Computer Engineering या ब्रांचेस साठी हा युनिट नंबर 5 आहे जो की सिर्फ applicable for only computer and IT या ब्रांचेस साठी आहे. ऑलरेडी आपण बायसेक्शन मेथड फर्स्ट व्हिडिओ मध्ये आपण बघितली. now this is the second method. Name will be regular false method किंवा त्याला अजून एक नाव आहे मेथड ऑफ फॉल्स पोझिशन. बघा, बायसेक्शन मेथड जर क्लिअर असेल तर त्याच मेथड सारखी ही मेथड आहे, फक्त फॉर्म्युला चेंज आहे. तिथं फॉर्म्युला a + b/2 होता बायसेक्शन मेथड मध्ये, हा फॉर्म्युला होता a + b / 2. तिथं a आणि b जसा फाइंड आउट केला होता सेम मेथडनी आपल्याला रेग्युलर फॉल्स मेथड मध्ये व्हॅल्यू ठेवायची. म्हणजे आपल्याकडे एक फंक्शन असेल, फंक्शन काय असणार आहे तर फंक्शन असणार आहे अल्जेब्रिक इक्वेशन. ओके, तर आपल्या ॲज युजुअल मेथड नुसार 0 1 2 3 या व्हॅल्यू पुट अप करायला जायचं या f(x) मध्ये. म्हणजे f(0), f(1), f(2), f(3) व्हॅल्यू पुट अप करायला जायची. and observe the opposite side. ऑपोजिट साइन कुठल्या व्हॅल्यूला येतं. सपोज करा हा निगेटिव्ह वाला असेल, हा निगेटिव्ह वाला असेल, हा निगेटिव्ह वाला असेल तर हा पॉझिटिव्ह. म्हणजे ऑपोजिट साइन या दोन पॉइंट मध्ये 2 आणि 3 मध्ये, राईट. तर म्हणजे आपल्याला x ची व्हॅल्यू 2 आणि x म्हणजे a ची व्हॅल्यू 2 आणि b ची व्हॅल्यू 3 असं फाइंड आउट केलं होतं. आणि त्याच्यानुसार फर्स्ट इटरेशन, सेकंड इटरेशन आणि थर्ड इटरेशन म्हणजे आपलं रूट लाइज बिटवीन कुठल्या दोन पॉइंट मध्ये होतं 2, 3. 2, 3 म्हणजे a, b, राईट. म्हणजे आता या फंक्शन नुसार आपल्याला इथं फर्स्ट इटरेशन रेग्युलर फॉल्स नुसार फर्स्ट इटरेशन तर फॉर्म्युला आहे x1 = a into f of b minus b into f of a divided by f of b minus f of a. हा फॉर्म्युला आहे. x1 = a into f of b minus b into f of a. सपोज a ची व्हॅल्यू 2 आणि b ची व्हॅल्यू 3 असेल तर हा 2 आणि 3 ऑलरेडी आहे आपल्याकडे आणि f(2) आणि f(3) पण आहे. तर या चारही व्हॅल्यू 1 f(2) आणि f(2) आणि 3 आणि f(3) तर त्याच्यानुसार इथं व्हॅल्यू पुट अप करून हे फर्स्ट इटरेशनची व्हॅल्यू, सेकंड इटरेशनची व्हॅल्यू आणि थर्ड, आणि याच्यासाठी कॅल्सी यूज करायचं आहे. म्हणजे रेग्युलर फॉल्स इथं पर्यंतची मेथड बायसेक्शन मेथड आणि रेग्युलर फॉल्स मेथड सेम आहे. बायसेक्शन मेथड आणि रेग्युलर फॉल्स इथं पर्यंतचा प्रोसेस सेम आहे, फक्त फॉर्म्युला चेंज आहे म्हणलं होतं. आणि हा फॉर्म्युला आहे a into f of b minus b into f of a divided by f of b minus f of a. त्याच्यानुसार व्हॅल्यू ठेवा तर तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. आता ऍक्च्युअली जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल तो हा फॉर्म्युला कसा यूज करायचा आहे, राईट. चला फर्स्ट 1 बाय 1 आपण एक एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला क्लिअर होईल कसा सॉल्व्ह करायचं आहे ते. बघा, आता फर्स्ट एक्झाम्पल बघू आपण रेग्युलर फॉल्स मेथडचं. ऑब्टेन रूट ऑफ द इक्वेशन बाय रेग्युलर फॉल्स मेथड x³ - x - 1 = 0 फर्स्ट इटरेशन ओनली. आता एक लक्षात घ्यायचं आहे, जी मेथडॉलॉजी किंवा जो आपण बायसेक्शन मेथडसाठी यूज केला होता सेम मेथडॉलॉजी रेग्युलर फॉल्स मेथडला यूज करायचे, फक्त फॉर्म्युला चेंज करायचा आहे. ओके, बायसेक्शन मेथडचा फॉर्म्युला डिफरंट आहे, रेग्युलर फॉल्स मेथडचा फॉर्म्युला डिफरंट आहे. दोन्ही फॉर्म्युले वेगवेगळे पण प्रोसेस सेम, राईट. प्रोसिजर सेम आहे, फक्त फॉर्म्युले डिफरंट आहे. ओके, आता बघा
हा पार्ट जो आहे दिस इज नथिंग बट f of x. So f of x is equals to x cube minus x minus 1. बायसेक्शन मेथड मध्ये सुद्धा सेम प्रोसेस होती, रेग्युलर पार्शियल मेथड मध्ये सेम प्रोसेस वापरायची. तो राइट पुट ट्रायल एंड एरर मेथड नुसार 0 व्हॅल्यू पुट अप करा. पुट x is equals to 0. 0 ठेवा या फंक्शन मध्ये. 0 minus 0 minus 1 0 cube minus 0 minus 1 ही व्हॅल्यू -1 येते आणि -1 ही व्हॅल्यू कशी आहे, निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. तर आता ही निगेटिव्ह व्हॅल्यू आहे, जोपर्यंत पॉझिटिव्ह व्हॅल्यूचं व्हॅल्यू फंक्शनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येत नाही तोपर्यंत 1 2 3 ठेवत चालायचे. राइट. पुट x is equals to 1. f of 1 is equals to 1 cube minus 1 minus 1. 1 minus 1 0 0 minus 1 म्हणजे हा -1 आणि -1 हा पॉइंट सुद्धा निगेटिव्ह. गो अहेड, पुढचा पॉइंट ठेवायची गरज आहे. राइट. x is equals to 2. f of 2 is equals to 2 cube minus 2 minus 1 ही व्हॅल्यू सांगा किती येते. 8 minus 2 6 6 minus 1 5 आणि 5 हा व्हॅल्यू कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. म्हणजे या दोन पॉइंट मध्ये so therefore root lies between 1, 2. root lies between 1, 2 म्हणजे ही a ची व्हॅल्यू ही b ची व्हॅल्यू a, b. ठीक आहे. so therefore first iteration मी कुठपर्यंत करायचं बघा, फर्स्ट इटरेशन पर्यंतच करायचं. तर फर्स्ट इटरेशनचा अगोदर फॉर्म्युला लिहा. x1 is equals to a into f of b minus b into f of a divided by f of b minus f of a. राइट. म्हणजे आता a माहिती आहे 1, b माहिती आहे 2. तर x1 is equals to 1 into f of 2 b ची व्हॅल्यू 2 minus 2 into f of 1 divided by f of 2 minus f of 1. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 2. 1 2 2 1 2 minus 1. राइट. म्हणजे 1 into f of 2 ची व्हॅल्यू बघा, f of 2 ची व्हॅल्यू 5 आहे minus 2 into f of 1 बघा, f of 1 minus 1 आहे divided by 5 minus of -1. तर ही टोटल व्हॅल्यू डायरेक्ट कॅल्सी वरती करायची. कॅल्सी वरती डायरेक्ट ठेवा म्हणजे तुमचा वेळ पण वाचेल. म्हणजे 1.1667 येते. सो x1 is equals to 1.1667. therefore after first iteration approximate root of x cube minus x minus 1 equals to 0 is 1.1667. after first iteration approximate root of बघा, जर सेकंड इटरेशन विचारलं तर फंक्शनची व्हॅल्यू 1.1667 फंक्शन मध्ये ठेवायची. म्हणजे x क्यूब मायनस x मायनस 1 मध्ये ठेवा. त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते त्याच्यानुसार 1 का 2 हा पॉइंट ठरतो पुढच्या इटरेशनसाठी. सेकंड इटरेशनसाठी 1 किंवा 2 हा एक पॉइंट कंपल्सरी आणि 1.1667 हा पॉइंट कंपल्सरी. म्हणजे 1.1667 हा तर कंपल्सरी आहे, त्याच्यासोबत 1 येतो का 2 येतो तो फंक्शन डिसाइड करणार. म्हणजे ज्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली का निगेटिव्ह आली त्याच्यानुसार तो पॉइंट ठरत असतो. राइट. लक्षात येते. रेग्युलर फाल्सी मेथड फक्त फॉर्म्युला वेगळा आहे. a f of b minus b f of a divided by f of b minus f of a या फॉर्म्युल्यानुसार तर तो हे करत जायचे, सॉल्व करत जायचे. इथपर्यंतची प्रोसेस बघा, ही प्रोसेस सेम आहे. बायसेक्शन मेथड मध्ये सुद्धा इथपर्यंत सॉल्व केलं होतं.
रेग्युलर फॉल्सी मेथड मध्ये आणि थर्ड जी आहे त्याच्यामध्ये सुद्धा सेम यूज करायचे आपल्याला, फक्त तिथं पण फॉर्म्युला वेगवेगळा आहे, राईट. तर या मेथडनुसार इथपर्यंतची प्रोसेस सेम आहे. तर इथला प्रॉब्लेम हा मेथड हा फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे. या फॉर्म्युला लक्षात ठेवा. तुम्हाला रेग्युलर फॉल्सी मेथड असं पण नाव येईल, मेथड ऑफ फॉल्स पोझिशन असं पण नाव येईल, राईट. चला प्रॉब्लेम नंबर 2 सॉल्व करूया आपण आता. Now look at problem number 2. Using regular falsi method, find approximate root of x cube minus 2x minus 5 equals to 0. ब्रॅकेट मध्ये कॅरी आउट फर्स्ट इटरेशन ओनली, म्हणजे तुम्हाला फक्त x1 पर्यंत व्हॅल्यू काढायची आहे, ठीक आहे. म्हणजे अशा टाईपचं एक्झाम्पल MCQला विचारलं जाऊ शकतं. तुम्हाला फंक्शन दिलंय त्याच्यानुसार 0 1 2 3 या व्हॅल्यू ठेवून बघा. जिथं फंक्शनची व्हॅल्यू अपोजिट आली ते 2 पॉईंट पकडायचे, ए आणि बी च्या व्हॅल्यूज असतील आणि फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवून द्यायच्या, राईट. सो देअरफॉर बघा गिवन टर्म f ऑफ x, काय आहे f ऑफ x ची व्हॅल्यू? f ऑफ x ची व्हॅल्यू म्हणजे ही व्हॅल्यू असणारी 0 सोडून जो पार्ट आहे तो म्हणजे x क्यूब मायनस 2x मायनस 5, राईट. ॲज युजल आपला फर्स्ट पॉइंट आहे, फर्स्ट पॉइंट 0 ठेवायचा, लोएस्ट पॉइंट 0 असतं म्हणून 0 पासून स्टार्ट करायचं. f ऑफ 0 0 क्यूब मायनस 2 इंटू 0 मायनस 5, काय येते व्हॅल्यू? हा 0 हा 0 हा मायनस 5 म्हणजे हा मायनस 5. ओके. नेक्स्ट पुट x इज इक्वल्स टू 1, f ऑफ 1 बघा 1 क्यूब मायनस 2 इंटू 1 मायनस 5, काय येते बघा 1 मायनस 2 मायनस 1 मायनस 5 म्हणजे मायनस 6. व्हॅल्यू बदलली का? नाही. गो अहेड. x is equals to 2, f of 2 2 cube minus 2 into 2 minus 5, 8 minus 4 4 minus 5 4 minus 5 म्हणजे मायनसच आला, म्हणजे परत सेमच चाललंय, अजून व्हॅल्यू चेंज झाली नाहीये. गो अहेड. पुट x is equals to 3, f of 3 बघा 3 क्यूब मायनस 2x म्हणजे 2 into 3 मायनस 5, ही व्हॅल्यू बघा 27 मायनस 6 21 21 मायनस 5 म्हणजे 16 आणि 16 हा नंबर कसा आहे? हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे. देअरफॉर रूट लाईज बिटवीन कोणत्या दोन पॉइंट मध्ये? या दोन पॉइंट मध्ये. 2 आणि 2 साठी मायनस आहे, 3 साठी प्लस आहे. तो रूट लाईज बिटवीन 2, 3. या व्हॅल्यू घ्यायच्या नाही. -1, 16 मध्ये रूट नाहीये, ते -1 फंक्शनची व्हॅल्यू आहे, 16 सुद्धा फंक्शनची व्हॅल्यू आहे. तर पॉइंट काय आहे? 2, 3. सो देअरफॉर म्हणजे यालाच इक्विव्हॅलेंटली हा व्हॅल्यू काय आहे? a, b, राईट. फर्स्ट इटरेशन, फर्स्ट इटरेशन नुसार आपल्याकडे हा फॉर्म्युला आहे x1 इज इक्वल्स टू a इंटू f ऑफ b मायनस b इंटू f ऑफ a डिवाइडेड बाय f ऑफ b मायनस f ऑफ a. ठीक आहे. a ची व्हॅल्यू 2 आणि b ची व्हॅल्यू 3 या फॉर्म्युल्यामध्ये ठेवा, म्हणजे x1 इज इक्वल्स टू a म्हणजे 2 इंटू f ऑफ 3 minus 3 into f of 2 divided by f of 3 minus f of 2, right? So 2 into f of 3 का आहे बघा, f of 3 ची व्हॅल्यू 16 minus 3 into f of 2 ची व्हॅल्यू -1 divided by 16 minus of -1. ठीक आहे. म्हणजे काय येते व्हॅल्यू? 32 प्लस 3 डिवाइडेड बाय 16 प्लस 1 म्हणजे 17 म्हणजे 35 डिवाइडेड बाय 17. सो x1 इज इक्वल्स टू 35 डिवाइडेड बाय 17. सांगा काय येतो? तर तो व्हॅल्यू येतो 2 पॉइंट, काय येतो तो व्हॅल्यू
2.0588 येते का बघा, कॅल्सीवरती व्हॅल्यू ठेवा तर 2.0588 राईट. 2.05 कॅल्सीवरती चेक करायचे. देअरफोर अप्रॉक्सिमेट रूट ऑफ द इक्वेशन. कोणतं इक्वेशन आहे? x cube minus 2x minus 5 equals to 0 is ही व्हॅल्यू 2.0588. approximate root of the equation is 2.0588. हा झाला फर्स्ट इटरेशन. जर तुम्हाला सेम प्रॉब्लेम विचारला सेकंड इटरेशननी सॉल्व करा तर फंक्शन मध्ये 2.0588 ठेवा. त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते ते चेक करा. म्हणजे आता आपल्याला सध्या हा 2 पॉइंट मिळाला होता. स्टार्टिंग पॉइंट काय मिळाला? 2. एंड पॉइंट काय मिळाला? 3. 2 आणि 3 हा पहिला पॉइंट मिळाला. त्याच्यानंतरचा पॉइंट काय मिळतोय? हा मिळतोय 2.0588. इथं कुठेतरी असेल 2.0588. याच्यासाठी फंक्शन 2 साठी निगेटिव्ह व्हॅल्यू होता, 3 साठी पॉझिटिव्ह व्हॅल्यू मिळाली आणि जो 2.88 याच्या व्हॅल्यूनुसार ठरवायचा. हा झाला तुमचा x1. आता जर मला सेकंड इटरेशन काढायचं असेल तर हा पॉइंट या फंक्शन मध्ये ठेवायचा. जर हा पॉझिटिव्ह आला तर इकडे येणार आणि हा जर निगेटिव्ह आला तर इकडे जाणार. मायनस प्लस मायनस प्लस अशा व्हॅल्यू लक्षात येतात. तर त्या वेळेनुसार जर मायनस प्लस आला तर इकडे व्हॅल्यू येणार आणि हा जर मायनस आला तर इकडे व्हॅल्यू येईल. त्याच्यानुसार तुम्हाला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. वाटलं तर एखादा सेकंड इटरेशनचा पण प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून बघूया. नेक्स्ट प्रॉब्लेम बघू सॉल्व्ह करून. नेक्स्ट प्रॉब्लेम नंबर 3. युजिंग रेग्युलर फाल्सी मेथड फाइंड अप्रॉक्सिमेट रूट ऑफ x स्क्वेअर प्लस x मायनस 3 इक्वल्स टू 0. आणि आता बघा ब्रॅकेटमध्ये दिलंय कॅरी आउट 2 इटरेशन्स. 2 इटरेशन पर्यंत प्रॉब्लेम विचारला जाणार नाही पण तुम्हाला सॉल्व्ह करता यायला नाही असं पण व्हायला नको. म्हणून आपण 2 इटरेशन पर्यंत आला म्हणजेच एका इटरेशनचा येणार, 3 इटरेशनचा येणार, 4 इटरेशन पर्यंत सॉल्व्ह करता येणार. ठीक आहे, चला बघूया कसं सॉल्व्ह करायचं आहे तो. चला f ऑफ x x स्क्वेअर प्लस x मायनस 3 हा तुमचा पहिला फर्स्ट स्टेप. नेक्स्ट पुट x इज इक्वल्स टू 0. f ऑफ 0 बघा 0 स्क्वेअर प्लस 0 मायनस 3 म्हणजे हा व्हॅल्यू येणार मायनस 3 आणि मायनस 3 ही व्हॅल्यू कशी आहे? निगेटिव्ह व्हॅल्यू आहे. पुट x इज इक्वल्स टू 1. f ऑफ 1 बघा 1 स्क्वेअर प्लस 1 मायनस 3. 2 मायनस 3 म्हणजे मायनस 1. मायनस 1 सुद्धा निगेटिव्ह आहे म्हणजे 0 आणि 1 मध्ये असेल का? नाही, दोन्ही निगेटिव्ह आहे. नेक्स्ट पॉइंट 2. पुट x इज इक्वल्स टू 2. f ऑफ 2 बघा 2 स्क्वेअर 4. 4 प्लस 2 6. 6 मायनस 3. 6 मायनस 3 इज इक्वल्स टू 3 आणि 3 हा नंबर कसा आहे? पॉझिटिव्ह. बघा हा निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह म्हणजे तुमचा रूट या 2 पॉइंट मध्ये असेल. सो देयरफॉर रूट लाइज बिटवीन 1, 2. रूट लाइज बिटवीन 1, 2 म्हणजे ही व्हॅल्यू a आणि b ची असेल. सो देयरफॉर फर्स्ट इटरेशन फॉर्म्युला काय आहे? x1 इज इक्वल्स टू a इंटू f ऑफ b मायनस b इंटू f ऑफ a डिवाइडेड बाय f ऑफ b मायनस f ऑफ a. राइट. चला सो x1 इज इक्वल्स टू a म्हणजे 1 इंटू f ऑफ 2 मायनस 2 इंटू f ऑफ 1 डिवाइडेड बाय f ऑफ 2 मायनस f ऑफ 1. a ची व्हॅल्यू 1 आहे, b ची व्हॅल्यू 2 आहे. चला 1 इंटू f ऑफ 2 बघा f ऑफ 2 काय आलाय? 3 आलाय. सो 1 इंटू 3 मायनस 2 इंटू f ऑफ 1 काय आलाय? मायनस 1 आलाय डिवाइडेड बाय 3 मायनस ऑफ मायनस 1 म्हणजे 3 प्लस 2 डिवाइडेड बाय 3 प्लस 1 म्हणजे 5/4
आणि 5/4 म्हणजे x1 इज इक्वल्स टू 5/4 म्हणजे 1.25. तर x1 ची व्हॅल्यू काय आली 1.25. हे झालं तुमचं फर्स्ट इटरेशन. x1 ची व्हॅल्यू 1.25. आता सेकंड इटरेशन साठी तुम्हाला f ऑफ 1.25 ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करावी लागेल. म्हणजे कॅल्शियम वरती ठेवा 1.25 चा स्क्वेअर प्लस 1.25 मायनस 3. ही व्हॅल्यू कॅल्शियम वरती ठेवून बघा, ती येते -0.1875 येते. -0.1875. ओके, म्हणजे f ऑफ 1.25 इज इक्वल्स टू कॅल्शियम वरती ठेवा निगेटिव्ह आला म्हणजे हा व्हॅल्यू निगेटिव्ह. आता सांगा मला पॉझिटिव्ह असणारा 1 आहे का 2 आहे? या दोन पैकी 1 ला निगेटिव्ह आहे म्हणजे हा निगेटिव्ह सेम चालेल का? नाही. तर हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह. सो देयर इज अट्रॅक्शन बिटवीन अपोजिट साइड. सो देयरफॉर म्हणजे नेक्स्ट रूट तुमचं या पॉइंट मध्ये आणि या पॉइंट मध्ये आहे. देयरफॉर रूट लाइज बिटवीन 1.25 2 या दोन पॉइंट मध्ये असणार आहे. म्हणजे ही व्हॅल्यू a ची, ही व्हॅल्यू b ची. सो देयरफॉर सेकंड इटरेशन x2 is equal to सेम फॉर्म्युला परत a f of b minus b f of a divided by f of b minus f of a. So therefore a म्हणजे 1.25 into f of 2 minus 2 into f of 1.25 divided by f of 2 minus f of 1.25. तर व्हॅल्यू ठेवा सगळ्या. So it is equals to 1.25 into f of 2. f of 2 ची व्हॅल्यू 3 minus 2 into ही व्हॅल्यू निगेटिव्ह आहे -0.1875 divided by 3 minus of minus 0.1875. ही सगळी व्हॅल्यू कॅल्सी वरती ठेवा म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय येतं ते चेक करा. तर फायनल आन्सर येतं x2 ची व्हॅल्यू येते x2 is equals to 1.2941. 1.2941. ही कॅल्सी वरती चेक करा. मी सांगतोय त्याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही, कारण ही व्हॅल्यू तुम्ही चेक करून बघा येते का 1.2941. So therefore approximate root of कोणत्या फंक्शनचं x2 plus x minus 3 is equals to 0 is फायनल आन्सर 1.2941. हे तुमचं फायनल स्टेप आली पाहिजे. approximate root of x2 plus x minus 1 is equals to 0. आता हे कसं आलं थोडक्यात चेक करून सांगतो. सुरुवातीला आपण 0 1 2 या व्हॅल्यू ठेवल्या. 0 1 2 ठेवल्यानंतर आपल्याला कोणते दोन पॉइंट मिळाले? हा 1 मिळाला, हा 2 मिळाला. ओके, 1 ला काय मिळाली व्हॅल्यू निगेटिव्ह, 2 ला काय मिळाली पॉझिटिव्ह. म्हणजे 1 ला निगेटिव्ह, 2 ला पॉझिटिव्ह. ओके, म्हणजे हा रिपल्शन आला मायनस आणि प्लस आला. 1 आणि 2 मधला आन्सर काय आला आपला नेक्स्ट 1.25. आता 1 आणि 2 मध्ये सपोज करा इथं असेल 1.25 हा व्हॅल्यू आला. म्हणजे हे झालं तुमचं फर्स्ट इटरेशन. पहिलं इटरेशन झालं 1 आणि 2 मधली व्हॅल्यू म्हणजे पहिलं इटरेशन. आता 1.25 ही फंक्शन मध्ये ठेवल्यानंतर ही व्हॅल्यू काय येते? तर ही व्हॅल्यू काय आली निगेटिव्ह आली. म्हणजे हा निगेटिव्ह. म्हणजे पुढचं इटरेशन या दोन पॉइंट मध्ये असेल तर या दोन पॉइंट मध्ये असेल. हा निगेटिव्ह आहे, निगेटिव्ह चालेल का? नाहीये, या पॉइंट मध्ये नाहीये. म्हणजे या आणि या पॉइंट मध्ये असेल 1.25 आणि 2 मध्ये. हे बघा इथं 1.25 आणि 2 मध्ये. आणि या दोघांच्या मधली व्हॅल्यू येणार. ही व्हॅल्यू आली 1.2941. इथं कुठेतरी ही व्हॅल्यू असेल. सो दिस इज द आन्सर. ठीक आहे. ओके.
नेक्स्ट बघा प्रॉब्लेम नंबर 4. फाइंड अप्रॉक्सिमेट रूट ऑफ x into e raised to x minus 3 is equals to 0 by using method of false position. आता इथं नाव बदललंय बघा, मेथड ऑफ फॉल्स पोझिशन म्हणजेच रेग्युलर फॉल्सी मेथड. अप टू 1 इटरेशन म्हणजे पहिल्या इटरेशन पर्यंत सॉल्व करायचं. सो f of x is equals to x into e raised to x minus 3 हा पार्ट म्हणजे फंक्शन f of x म्हणजे x into e raised to x minus 3. as usual go on putting 0 1 and 2. 0 ठेवा f of 0 into e raised to power 0. कुठल्या फंक्शनचा 0 पॉवर हा 1 येतो म्हणजे 0 into 1 म्हणजे मायनस करायचं. इथं व्हॅल्यू 0 - 3 आणि 0 - 3 ही व्हॅल्यू कशी आहे -3 आहे, निगेटिव्ह आहे -3 कारण हा 1 येतो पण 0 ने मल्टिप्लाय आहे म्हणजे 0च होतो हा म्हणजे -3 येतो. put x is equals to 1. f of 1 is equals to 1 e raised to power 1 minus 3 आणि आता e minus 3 येतो बघा. आणि नेहमी लक्षात ठेवायचा e हा एक्सपोनेन्शियल आहे. एक्सपोनेन्शियल कसा काढायचा तर तुमच्या कॅल्सी वरती जे तुम्ही कॅल्सी यूज करणार आहे त्याच्यामध्ये इथे एक बटन आहे शिफ्ट. अगोदर शिफ्ट यूज करायचं आहे आणि नंतर एक बटन आहे ln. शिफ्ट प्लस ln हे यूज करा आणि ब्रॅकेट म्हणजे शिफ्ट प्लस ln आणि मग ब्रॅकेट मध्ये 1 ठेवा कारण e raised to power 1 आहे. 2 ठेवा, 3 ठेवा. जी व्हॅल्यू ज्या पॉवर म्हणजे e raised to power x आहे ना, जर सपोज मला करा e raised to power 2 ची व्हॅल्यू काढायची तर मी काय यूज करणार कॅल्सी वरती अगोदर शिफ्ट प्लस ln प्लस म्हणजे हा फक्त तुम्हाला सांगण्यासाठी शिफ्ट दाबल्यानंतर ln दाबणार आणि मग ब्रॅकेट करणार आणि ही व्हॅल्यू ठेवणार e². सपोज मला e raised to power -2 ची व्हॅल्यू काढायची तर मी शिफ्ट दाबणार, ऑन करणार कॅल्सी ऑन केल्यानंतर 0 येईल. 0 नंतर तिथे एक तुमच्या लेफ्ट साइड कॉर्नरला इथे एक बटन आहे शिफ्ट, त्याच्यानंतर दुसरं बटन आहे ln आणि मग -2 काढायचं तर ब्रॅकेट करून -2 काढा तर ती व्हॅल्यू इथे येणार -0.28 आणि -3 करा तर ही टोटल व्हॅल्यू येते -0.2817. राईट. म्हणजे आता नेक्स्ट put x is equals to 2. f of 2 बघा 2 into e to the power 2 minus 3 म्हणजे 2e² - 3. आता e² ची व्हॅल्यू परत सेम यूज करायचे शिफ्ट ln 2. शिफ्ट ln -2 च्या ऐवजी शिफ्ट ln 2 ठेवा. राईट. तर या मेथडनी तुम्हाला तो कॅल्सी वरती दोन टर्म्स आहेत महत्त्वाच्या, दोन टर्म्स म्हणजे दोन फंक्शन आपले. एक फंक्शन म्हणजे लॉगॅरिथम आणि दुसरा फंक्शन म्हणजे एक्सपोनेन्शियल. तर लॉगॅरिथम म्हणजे आपला log x असतो आणि एक्सपोनेन्शियल म्हणजे e raised to x असते. तर इथं log with base 10 आलं तर सरळ log फंक्शन यूज करायचे. कॅल्सी वरती log असतो. विथ बेस e जर आला तर तिथं आपल्याला ln यूज करायचे म्हणजे 2. log with base 10 आला, सपोज करा हा log with base 10 आहे. लॉगॅरिथमिक फंक्शन जर आलं log x आला with base 10 आणि log x with base e आणि e raised to power x या तिन्हीसाठी log यूज करायचं आहे. याच्यासाठी ln यूज करायचं आहे आणि याच्यासाठी शिफ्ट आणि ln यूज करायचं आहे. राईट. शिफ्ट आणि ln लॉगॅरिथम नॅचरल लॉगॅरिथम म्हणायचं. ln चं नाव कोणतं आहे तर लॉगॅरिथम नॅचरल लॉगॅरिथम आणि हा लॉग म्हणजे बेस 10 साठी हा लॉग यूज करायचा. बेस 10 बेस e साठी ln आणि e raised to x साठी शिफ्ट ln आणि ब्रॅकेट म्हणजे log ब्रॅकेट ln ब्रॅकेट शिफ्ट ln ब्रॅकेट. इथं तुम्हाला जी व्हॅल्यू ठेवायची ती ठेवू शकता, त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होते कॅल्सी मध्ये. राईट.
तर बघा सांगायचा हेतू हा होता, म्हणजे ही व्हॅल्यू आली 11 पॉईंट, हा मायनस आहे हा प्लस आहे, म्हणजे आपलं रूट या दोन पॉइंट मध्ये असेल 1 आणि 2. 1 साठी हा निगेटिव्ह आहे, 2 साठी पॉझिटिव्ह आहे, सो देअरफॉर रूट लाईज बिटवीन 1, 2. म्हणजे a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 2. ॲज युजुअल फर्स्ट इटरेशन x1 इज इक्वल टू हा फॉर्म्युला, x1 is equals to a f of b minus b f of a divided by f of b minus f of a, 1 into f of 2 minus 2 into f of 1, f of 2 minus f of 1. त्याच्यानुसार ही व्हॅल्यू x1 हे व्हॅल्यू कॅल्क्युलेट ठेवा, ही व्हॅल्यू येते 1.0233. कॅल्सीवरती चेक करा, म्हणजे तुमचं फायनल सोल्युशन येणार अप्रॉक्सिमेट रूट ऑफ x क्यूब x into e raised to x minus 3 equals to 0 is 1.0233. 1.0233. तर याच पद्धतीनं रिमेनिंग प्रॉब्लेम्स या मेथडचे सॉल्व करायचा प्रयत्न करा. काही डाऊट आला, डिफिकल्टी आली तर विचारा. राईट? ओके.